नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनास सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक आमदार आपापल्या क्षेत्रातल्या समस्या घेऊन विधानसभेत सरकारसमोर आलेला आहे. पण मित्रांनो, या सगळ्याच आमदारांपैकी काही पक्षाचे आमदार असे आहेत ज्यांना बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही अजेंडाच नाही. त्यांना कळत नाही आहे की कोणत्या विषयावर आपण सरकारसमोर बोलावं, कारण लोकांच्या समस्यांविषयी बोलण्याची इच्छा या लोकांची नसते. आणि जर राजकारण आपल्याला करायचं असेल तर राजकारण करतानाही आपण मुद्देसूद बोललं पाहिजे. पण उबाटा गटातील नेत्यांना याचीही काडी मात्र अक्कल नाही. आणि अनिल परब यांनी जे आज सकाळी केलंय त्यावरून हेच आपल्याला दिसतंय. कारण अधिवेशनामध्ये अनिल परब घेऊन आले तर ते काय, तर लिंबू आणि मिरची. आणि त्यामागचं कारण त्यांनी जे दिलंय तेही फार विशेष आहे. त्यांनी जे वक्तव्य विधानसभेत दिलंय त्यांचं म्हणणं आहे की आपण गेल्या महिन्यांमध्ये वेगवेगळे कायदे करून महिलांना सुरक्षा दिली. आपण लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन मजबूत स्थान दिलं, शेतकऱ्यांना न्याय दिला. पण महाराष्ट्राच्या प्रत्येक बहिणीची सुरक्षा राहण्यासाठी किंवा त्यांची सुरक्षा राखण्यासाठी माझं योगदान काय, हा प्रश्न माझ्यासमोर आहे. आणि या तांत्रिक मांत्रिक युगामध्ये जे काही रायगड जिल्ह्यात तंत्रमंत्र अघोरी प्रकार जो चाललाय त्यात माझ्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यासाठी लिंबू आणि मिरची मी घेऊन आलोय, असं वक्तव्य त्यांचं आहे. आणि माझ्या बहिणीची सुरक्षा म्हणजे कोण, तर त्या आदिती तटकरे. आता मित्रांनो, मुळात म्हणजे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीचा जी समस्या तिढा सरकारमध्ये सध्या निर्माण झालाय त्याविषयी टोला लगावताना हे वक्तव्य अनिल परब यांनी केलंय आणि लिंबू आणि मिरची आणण्याचं नाटक त्यांनी केलं. मुळात तर मला असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना काही शिकवलं असेल किंवा नाही याचा अंदाजा मला नाही आहे. पण उत्तम टोले कसे मारायचे किंवा टोमणे कसे सरकारला लावायचे किंवा इतर व्यक्तींना लावायचे याची कला, याची शिक्षा मात्र नेमकी उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षातील प्रत्येक व्यक्तीला दिली. आणि यावरून अनिल परब तर उद्धव ठाकरेंचे अतिशय निकटवर्ती आहेत. त्यांना तर ही कला अतिशय चांगलीच एक अवगत झाली असेल, त्यामुळेच असे टोमणे अनिल परब यांच्याकडून येत आहे. मित्रांनो, खरंच एक आमदार म्हणून तुमच्याकडे अनेक समस्या होत्या, अनेक प्रश्न होते सरकारसमोर ठेवण्यासाठी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा होता, विद्यार्थ्यांच्या समस्या होत्या, पाण्याविषयी अनेक समस्या आहेत किंवा कोकणामध्ये सुद्धा विचारण्यासारख्या अनेक समस्या होत्या, अनेक प्रश्न होते. पण अनिल परब यांनी काय केलं, ते लिंबू आणि मिरची घेऊन विधानसभेत ते आलेत आणि सरकारला म्हणतायत की माझ्या बहिणीच्या सुरक्षेसाठी मी लिंबू आणि मिरची घेऊन आलो. मित्रांनो, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीविषयी तिढा आहेच आणि भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, हे सुद्धा सत्य परिस्थिती. आणि भरत गोगावले यांच्याविषयी मध्यंतरी अशा बातम्या चालल्या की त्यांनी आपल्या घरात काही अघोरी पूजा करण्यासाठी काही मांत्रिक बोलवलेले होते उज्जैनमधून आणि त्याविषयी त्यांचे काही व्हिडिओज आणि फोटोजसुद्धा मोठ्या प्रमाणात मीडियामध्ये व्हायरल झालेले होते. आणि त्याविषयीच टोमणे मारताना हे वक्तव्य अनिल परब यांनी केलं, ज्याविषयी मला असं वाटतंय की अनिल परब यांनी खरंच जर त्यांना लिंबू आणि मिरची कोणाला द्यायचं असेल तर ते आदिती तटकरे किंवा आपल्या कुठल्याही बहिणीला न देता स्वतः आपल्या पक्षप्रमुखांना म्हणजे उद्धव ठाकरे यांना द्यावी. कारण अनिल परब यांच्यासारख्या अनेक नाकारते नेते त्यांच्या पक्षात भरलेले आहेत आणि अशा नेत्यांना घेऊन पक्ष वाढवायचा कसा, हा प्रश्न उद्धव ठाकरेंना लागलेला असेल. आणि या सगळ्याच नाकारत्या नेत्यांना लांब ठेवण्यासाठी आपल्यापासून त्यासाठी त्यांनाच सगळ्यात जास्त मला असं वाटतंय की लिंबू आणि मिरचीची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन तुम्ही हे लिंबू आणि मिरची द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि सगळ्यात जास्त गरज त्यांनाच आहे या लिंबू आणि मिरचीची. कारण संजय राऊत सारखे आणि नार्वेकरांसारखे अतिशय उत्तम बुद्धीची लोक त्यांच्या आजूबाजूला 24 तास राहिलेले असतात, ज्यांच्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झालेला होता. ज्यांना मुख्यमंत्री व्हायची होती, मुख्यमंत्री होण्यासाठी राहुल गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या समोर एक लोटांगण घालण्यासुद्धा जे उद्धव ठाकरे मागे राहिलेले नव्हते, त्यामागे जे अपयश त्यांना मिळालं त्याचं कारण म्हणजे अनिल परब, संजय राऊत आणि असे उत्तम बुद्धीचे उच्च ज्ञानी असे नेते होते. आणि या नेत्यांना पुन्हा आपल्या पक्षापासून लांब ठेवण्यासाठी मला वाटते सगळ्यात जास्त गरज जर कोणाला लिंबू आणि मिरचीची असेल तर ते स्वतः उद्धव ठाकरे आहेत. आणि मी तर म्हणतोय की अनिल परबांनी सुद्धा आपल्याकडे एक लिंबू आणि मिरची ठेवून घ्यावीच. कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मिळून
अनेक नेत्यांना आपल्या पक्षातून म्हणजे आपल्या उबाटा गटातून हकलपट्टी करताय, त्याप्रमाणे मला वाटतं पुढची त्यांची नजर अनिल परबांवर सुद्धा असू शकते आणि त्यांची वाईट नजर आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनाही एक लिंबू आणि मिरचीची गरज लागेल असं तर मी या अंधश्रद्धेत मानत नाही, पण अनिल परबांनी याची सुरुवात केलीच आहे. कारण उद्धव ठाकरेंपासून उबाटा गटातील प्रत्येक नेत्याला वाचवण्यासाठी मला वाटतं ही लिंबू आणि मिरची उपयोगी ठरू शकते. खरं तर मित्रांनो, हे व्हिडिओ बनवताना सुद्धा मला विचार आला की हा व्हिडिओ बनवावी का नाही. कारण अनिल परबांनी हा जो विनोद केला आहे, हा विनोद आपण म्हणू शकतो की चांगला आहे, पण हे विनोद करण्याचं स्थान विधानसभा हे उचित होती का? कारण विधानसभेत सगळे आमदारांकडे काही उचित समस्या मांडण्यासाठी सरकारसमोर काही लिमिटेड, काही मर्यादित वेळ असतो आणि अशा वेळेचा दुरुपयोग करताना अशा प्रकारचे विनोद करत तुम्ही लिंबू आणि मिरची घेऊन येता फक्त टोमणे मारण्यासाठी, आणि आपल्या पक्षाची प्रतिमासुद्धा तुम्ही असं करून घालवताय. याची दक्षता तरी मला वाटतं अनिल परब यांना असली पाहिजे. संजय राऊत पर्याप्त आहेत पक्षाची प्रतिमा घालवण्यासाठी, तुम्ही अजून जास्त काम करू नका. संजय राऊत ओव्हरटाईम करतायत, रात्रंदिवस पत्रकार परिषदा करतायत. अनिल परबांना मला वाटत नाही हे लिंबू मिरची आणि असे टोमणे मारण्याची गरज आहे. त्यांनी जनतेचे प्रश्न उचलावे, या विषयातच त्यांचं भलं आहे आणि त्यांच्या पक्षप्रमुखांचं सुद्धा. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.